नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी तरुणाची कागल तालुक्यात निगरूण हत्या, तिघे अटकेत. इचलकरंजीतील 19 वर्षीय तरुण सुहास सतीश थोरात याची कागल तालुक्यातील अंजनी गावात निगरूण हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. सुहास हा गुलाब पैलवान चाळ भोनेमाळ येथे राहत होता आणि इचलकरंजीतील बजाज चितक शोरूममध्ये काम करत होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेची सुरुवात सुहासच्या सक्तीने झालेल्या अपहरणापासून झाली. मोटरसायकल रिपेरी करायची आहे या कारणावरून संशयितांनी त्याला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती मिळताच सुहासचा जीव धोक्यात असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश बळीराम थोरात वय 50 यांनी त्वरित शिवाजीनगर पोलिसात अपहरणाची तक्रार दिली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनाक्रमाची गंभीरता ओळखून तपासाला वेग दिला. दरम्यान रात्रीच्याच सुमारास मुरगुडजवळील अंजनी गावात सुहासची एका ओढ्यात हत्या झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथके तैनात करण्यात आली आणि आज पहाटे ओंकार अमर शिंदे रा लिगाडे मळा, पृथ्वी चेचर आणि ओंकार कुंभार दोघे रा गॅस गोडाऊनजवळ लिगाडे मळा यांना ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत अमर शिंदे आणि सुहासचा खून केल्याची कबुली दिली. शिंदे याच्या मेहुणीशी आणि सुहास यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या रागातून त्याने सहकाऱ्यांसह ही योजना आखल्याचे समोर आले. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी आरोपीसह पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच सुहासचे नातेवाईक शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या आक्रोशात एकत्र झाले होते. या निगरूण हत्येमुळे इचलकरंजी व कागल परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.